जळगाववरून मुंबईला जायचं म्हटलं की नाशिक मालेगाव मार्गे 7 ते 8 तासांचा खडतर प्रवास आणि ट्रॅफिक जाम हे जणू ठरलेलंच असतं। पण विचार करा, जर हाच प्रवास अर्ध्याहूनही कमी वेळेत झाला तर? हो, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा प्रवासाचा नकाशाच बदलून टाकणारा एक महत्त्वाचा प्रकल्प सध्या वेगाने आकाराला येतोय, तो म्हणजे खान्देश एक्सप्रेसवे। या 6 पदरी महामार्गामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर अवघ्या 1 तासांवर येणार आहे, तर मुंबईचा प्रवास हा फक्त 5 तासात पूर्ण करता येणार आहे। पण हा महामार्ग नेमकं कुठून सुरू होणार, या प्रकल्पाचा उद्देश काय, याचा थेट फायदा सर्वसामान्यांना कसा होणार आणि या प्रकल्पाचं काम सध्या कुठपर्यंत पोहोचलंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नागपूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या समृद्धी महामार्गाचा विस्तार करून त्याला जळगाव जिल्ह्यासाठी जोडण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून होत होती। या संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पाया राज्य सरकारच्या एका दूरगामी आणि ऐतिहासिक निर्णयावर आधारलेला आहे। नुकतंच विधान परिषदेच्या कामकाजात या कामाच्या प्रगतीबाबत आणि सद्यस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावर राज्य सरकारने अधिकृत माहिती दिली असून यावरून जळगाव ते छत्रपती संभाजीनगर खान्देश एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे। या महामार्गाचा मुख्य उद्देश केवळ रस्ते जोडणे नसून जळगाव ते संभाजीनगर दरम्यानचा सध्याचा 3 तासाचा प्रवास अवघ्या 1 तासांवर आणणे आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबईपर्यंतचा प्रवास फक्त 5 तासात पूर्ण करणे हा आहे। आता आपण या प्रकल्पाची भौगोलिक आणि तांत्रिक वैशिष्ट्ये समजून घेऊया। हा नवीन प्रास्ताविक एक्सप्रेसवे एकूण 105 किलोमीटर लांबीचा असून तो संपूर्ण 6 पदरी बांधला जाईल। हा महामार्ग जळगाव शहराच्या हद्दीत पालदीप जवळून सुरू होईल आणि छत्रपती संभाजीनगर मधील चौका परिसरावर जाऊन समाप्त होईल। सध्याच्या घडीला जर जळगाववरून मुंबईला जायचं असेल तर प्रवाशांना मालेगाव आणि नाशिक मार्गे प्रवास करावा लागतो। या जुन्या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांचे तब्बल 7 ते 8 तास खर्च होतात आणि वाहतूक कोंडीचा मोठा सामनाही त्यांना करावा लागतो। परंतु हा नवीन मार्ग थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असल्याने जळगाव ते मुंबई प्रवासातील तब्बल 3 ते 4 तासांचा अमूल्य वेळ वाचणार आहे। विशेष म्हणजे हा मार्ग खेडेगावांच्या आणि मुख्य शहरांच्या बाहेरील बाजूने म्हणजेच बायपास पद्धतीने तयार करण्यात येणार आहे। परिणामी वाहनांना छोट्या छोट्या गावांमधील अंतर्गत गर्दीत न शिरता थेट आणि गतिमान प्रवास करणं शक्य होणार आहे। आता अनेक जणांच्या मनात एक प्रश्न आला असेल की हा हायवे नेमकं कुठून जाणार आणि यात कोणत्या गावांचा समावेश असेल? तर सध्याच्या प्राथमिक आराखड्यानुसार जळगाव शहराच्या पारधी हद्दीतून सुरू झाल्यानंतर हा महामार्ग पुढे धरणगावच्या दिशेने वाटचाल करेल। धरणगावातून अंतिम मार्ग बांधण्याचे नियोजन असून तिथून पुढे हा रस्ता जामनेर किंवा पहुरला जोडला जाईल। या संपूर्ण 105 किलोमीटरच्या पट्ट्यात जळगाव, धरणगाव, एरेंडोल, पाचोरा, जामनेर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश असणार आहे। हा मार्ग फर्दापूर जवळूनही जाणार आहे। फर्दापूर परिसराचा विचार केला तर या भागात जागतिक कीर्तीचा अजिंठा लेणी, राखीव जंगल आणि मोठा डोंगराळ भाग येतो। त्यामुळे पर्यावरण आणि ऐतिहासिक वारशाचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी या परिसराचे पूर्ण संरक्षण करूनच महामार्गाचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे। सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच DPR अंतिम करत आहे, ज्याच्या पूर्ण प्रयत्नानंतर या गावाची अंतिम यादी ही अधिकृतपणे जाहीर केली जाईल। एवढा मोठा आणि 6 पदरी महामार्ग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता भासणार हे उघड आहे। प्राप्त माहितीनुसार या प्रकल्पासाठी दोन्ही जिल्ह्यातील एकूण 8 तालुक्यांमध्ये 61 गावांची निवड करण्यात आली आहे। या 61 गावांमधून सुमारे 1600 ते 1700 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। या भूसंपादनाचे वर्गीकरण करायचे झाले तर जळगाव गावातील 670 हेक्टर जमीन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 950 हेक्टर क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे। दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी सध्या या जमिनी मोजणीच्या आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेला गती देत आहेत। योग्य मोबदला देऊन हे भूसंपादन वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल, जेणेकरून प्रत्यक्ष कामालाही लवकरात लवकर सुरुवात होईल। हा एक्सप्रेसवे केवळ प्रवासाचा वेग वाढवणार नाही, तर तो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन ठरणार आहे।
जळगाव जिल्हा हा संपूर्ण भारतात केळी, कापूस आणि दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. दररोज टन वारीने हा कृषी माल मुंबई आणि नागपूरच्या बाजारपेठांमध्ये पाठवला जातो. सध्याचे वाहतुकीचे मार्ग हे वळणदार असून नेहमी घाटांमध्ये आणि शहरांमध्ये वाहतूक कोंडी होते, ज्यामुळे माल पोहोचायला उशीर होतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होतं. परंतु या द्रुतगती महामार्गामुळे संपूर्ण समीकरण बदलणार आहे. शेतकऱ्यांचा ताजा माल मुंबईत किंवा नागपूर सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये अवघ्या काही तासात पोहोचेल. यामुळे कोल्ड चेन ऑपरेटर्सना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील चांगला भाव मिळू शकतो. कृषी क्षेत्राच्या जोडीलाच औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रालाही या खानदेश एक्सप्रेसमुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे. खानदेशच्या पट्ट्यातून उपलब्ध होणारा कच्चा माल छत्रपती संभाजीनगर मधील वाळुंज किंवा शेंद्रासारख्या मोठ्या ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग हब्स मध्ये लवकरात लवकर पोहोचवणं या 6 पदरी महामार्गामुळे शक्य होणार आहे. यामुळे दोन्ही भागातील औद्योगिक देवाणघेवाण वाढून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. दुसरीकडे पर्यटनाचा विचार केला तर समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पर्यटकांना या नव्या लिंकमुळे अजिंठा आणि वेरूळ सारख्या जागतिक वारसा स्थळांवर अत्यंत कमी वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचता येईल. यामुळे हॉटेल व्यवसाय, ट्रॅव्हल्स एजन्सी आणि स्थानिक रोजगार वाढण्यास मोठी मदत होणार आहे. थोडक्यात सांगायचं तर खानदेश एक्सप्रेसवे हा केवळ रस्ता नसून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या समृद्धीचा एक नवा महामार्ग ठरणार आहे. यामुळे वेळेची आणि इंजिनची बचत तर होईलच, पण शिक्षण, व्यापार, उद्योग आणि पर्यटनाचा एक नवा अध्याय सुरू होईल. तुम्हाला काय वाटतं, या नव्या महामार्गामुळे तुमच्या भागाचा विकास किती वेगाने होईल आणि भूसंपादनाबाबत सरकारचे नियोजन कसे असावे? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.